सिंह आणि चेतनची जी आहे ती आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे. सर काय सांगाल, न्यायालयीन कोठडीत जी आहे ती रवानगी झाली आहे, पोलिसांकडून पोलीस कस्टडीची जी आहे ती मागणी करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा पोलिसांकडून पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठीची मागणी करण्यात आली होती. पाच कारणं दिली गेली होती. त्यामध्ये त्या दोघांना एकमेकांसमोर बसवणे, मोबाईलमधला डेटा आहे तो डिकोड करून घेणे, अशा प्रकारच्या कारणं दिली गेली होती. मी आणि आरोपी क्रमांक 1 म्हणजे सिंहचे वकील दोघांनीही आर्ग्युमेंट हेच केलं की गेल्याही तारखेला आमचं आर्ग्युमेंट हेच होतं की कारणं जी दिली जातात पोलीस कस्टडी वाढवण्याची ती संयुक्तिक नाहीत. त्यामुळे ह्या वेळेस कोर्टाने आमचे आर्ग्युमेंट्स मान्य करून त्यांना ज्युडिशियल कस्टडी मॅजिस्ट्रियल कस्टडीला पाठवलं आहे. मागील युक्तिवादावेळी लाय डिटेक्टरची देखील चर्चा झाली. या युक्तिवादादरम्यान काय त्या संदर्भात चर्चा आहे? यावेळेस मेहरबान कोर्टाने आम्हालाच प्रश्न केला होता की याबाबत आपण सहमती दिलेली आहे का, तर याबाबत आम्हाला कॉपी सुद्धा नव्हती. पण आयोगने आता ते नॉट प्रेस अर्थात तो अर्ज मागे घेणार असल्याचं सांगितलेलं आहे कोर्टात. ते मागे घेऊन टाकतील. म्हणजे आता लाय डिटेक्टर या संदर्भात होणार नाही होणार. नक्कीच आपण पाहिलं तर आता मागील युक्तिवादादरम्यान लाय डिटेक्टरची जी आहे ती मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र आता हीच मागणी जी आहे ती आता पुन्हा सरकारी वकील जे आहेत आता मागं घेणार असल्याचं देखील आपल्याला वकिलांकडून सांगण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.